एजंटना काही सांगू नका तुम्ही. मी वहिनींना तिसरी गोष्ट वहिनी. अंतर ते आहो काय काय करताय हे? ये ना अगं लीला, या कागदावर ना मला अंतरा नाव दिसलं. बघत होते नेमकं काय आहे ते. नाही काहीच नाहीये. म्हणजे अगं काय आहे त्यात एवढं ते तर बघू दे. कोणी लिहिलंय, का लिहिलंय कळायला नको. मीच लिहिलंय. तू लिहिलंयस काय म्हणजे? ते तुम्ही आजारी होतात ना, म्हणून तुमच्यासाठी गेट वेल सून असं एक पत्र लिहिलं होतं मी. पण मग मला वाटलं की काय बालिश पण आहे ना सगळा, म्हणून मी फाडून टाकलं. का पाडलंस? अगं मी वाचलं असतं तू जे काही लिहिलंयस ते. अगं माझ्यासाठी कुणीतरी काहीतरी लिहिलंय, ही भावनाच किती छान आहे. का फाडलंस तू? मला आवडलंच नव्हतं ते, म्हणून फाडलं. हिला तू इतकं मनापासून माझ्यासाठी काहीतरी लिहिलं होतंस. अगं मी वाचलं असतं ते. मुळात तुझी भावना महत्वाची आहे. अंतराताई, मी परत लिहीन तुमच्यासाठी पत्र. नक्की? हो. यावेळी फाडू नकोस पण. बरं मी आलेच. बरं झालं ही चिठ्ठी अंतराताईंच्या हाती लागली नाही. त्यांना पुन्हा अटॅक आला असता. मला लक्ष्मी आणि सरस्वतीवर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. वहिनी, मला वाटतं लीलाईजींना घेऊन आले आता मेलो आपण. साऊ, गप्प बस ना. तेवढी बडबड केलीस तर त्यांना कळेल ना. शांत बस प्लीज. सरस्वती, लक्ष्मी, अरे दार का उघडत नाही आहात तुम्ही? वहिनी, आय थिंक एजे दुर्गा बहिणींच्या आवाजात बोलतायत. सरू, इथे नाही, ते दुर्गा बहिणीच आहेत. हो, बघत काय बसलं, दार उघडा ना. उघडतेच आहे. बहिणी आले. अगं दार उघडा. हो. काय कर अगं? काय चाललंय? तू दार का उघडत नव्हतीस? वहिनी, आम्ही ना खूप मोठी माती खाल्ली. आम्ही नाही, तुम्ही. तुमचा प्लॅन होता. सरस्वतीचा सरस्वती, काय करतेस इथे तू? ते अगं लहान आहेस का? खाली उतर. नाही नको. वहिनी, एक काम करा, तुम्ही जे त्या खूप जागा पण इथेच बोलूया. लपा लपा लपा. खाली आहे. नको वहिनी. सरस्वती खाली आहे. खाली तुम्ही शिक्षा करणार नाहीत ना? खाली उतरली नाहीस ना तर नक्की शिक्षा करेन. खाली उतर. येते. बापरे, काय माती खाल्ली? त्यांनी. मी? हो. अगं तुमचाच प्लॅन होता ना. मी नो म्हणत होते पण या हो आपण प्लॅन करूया. अगं असं किती खोटं बोलशील ग. एक मिनिट. तुमचं झालं की मला कॉल करा, मी येते. वहिनी सॉरी. सांगतो. सांग आता. सांगा ना तुम्ही. मी नाही सांगणार. मी नाही या वहिनी ह्यांच्या प्लॅन मध्ये. ह्यांचा प्लॅन होता. अरे सांगा ना. सांगते.
मला टेन्शन आलं की एजवी आम्हाला काय शिक्षा देते. शिक्षा तर व्हायलाच पाहिजे तुम्हाला, आणि साधी नाही चांगली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. कोणी सांगितलं होतं स्वतःचं डोकं वापरून आगाऊपणा करायला? यांनी अगं तुमचंच तोंड बंद ठेवा. दरवेळी काहीतरी गोंधळ घालताच तुम्ही. काय गरज होती असं करायची? सॉरी, सांगितलं होतं तुम्हाला प्लॅन करत जाऊ नका, सगळे प्लॅन फ्लॉपच करतात. अगं सरस्वती गप्प बसा आता. सॉरी तुला तर मी नंतर बघून घेईन. बहिणी, आम्हाला ना अंतराईना सत्य काय ते सांगायचं होतं त्यांना ना. कसं कळलं? तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का? तुमच्या या अशा वागण्यामुळे अंतराईंना त्रास होऊ शकतो, आणि त्यांना त्रास होईल असं काही करायचं नाहीये आपल्याला. आता मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज थोडे दिवस गप्प बसा. त्या लीलाला वाटू दे की आता तुम्ही काही वेडेपणा करणार नाही आहात. थोडे दिवस शांत राहा, नंतर मी सांगेन काय करायचंय ते. मला काही कळत नाहीये. कळतंय का मी काय बोलले ते? अरे कळतंय का? जरा हो नाही काहीतरी म्हणाल की नाही? हो वहिनी, काय? तुम्हीच म्हणाला शांत बसा म्हणून मी. बाजूला हो. यांनी सॉरी वहिनी, तसं काय नाही. आजी वास नाही मदत करू शकणार आम्ही तुझी या बाबतीमध्ये लीला. आजी हो, पण डॉक्टरच म्हणालेत की आपण जर त्यांच्या जुन्या मेमरीज पुन्हा रिक्रिएट केल्यात तर त्यांची स्मृती परत यायला मदत होऊ शकते. एजे, तुम्ही होतात ना तिथे, तुम्ही तरी सांगा ना आजींना. लीला, माझं कर्तव्य म्हणून मी अंतराची ट्रीटमेंट करतोय. तू जे म्हणतेस ना ते पॉसिबल नाहीये लीला, प्लीज. एजे, असं काय करताय तुम्ही? आणि आजीच तर सगळ्यात जास्त क्लोज होता त्यांच्या. तुमची टीम होती ना. मग जर तुम्हीच मला नाही सांगितलं तर मला कसं कळणार आहे की अंतराताई कशा होत्या, त्यांना काय आवडायचं? आमच्यासाठी सोपं नाहीये ग बाळा एवढं. मान्य आहे, तुझा हेतू आहे का व्यवस्थित चांगला. प्रथम अंतराची स्मृती परत आणण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात, ते डॉक्टरांना अवलंब करू दे त्याचा. लीला, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तू ज्या मेमरीज बद्दल म्हणतेस ना तो माझा पास्ट होता, आणि अंतराच्या मेमरीजला विसरायचा मी खूप प्रयत्न केला, खूप त्रास झाला मला. हे बघ, तुझे रिक्वेस्ट करते ना पॉसिबल नाहीये, आणि प्लीज माझ्याकडे हट्ट करू नकोस. कारण की तुझा हट्ट नाही पुरवला मी तर त्याचाही गिल्ट येईल मला. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ठीक आहे, मी नाही याबद्दल काही विचारणार. या सगळ्याचा तिलाही एवढा त्रास होतोय, मग का करते हे सगळं? का करते? आपल्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी. देव्हाऱ्यातल्या दिव्याच्या ज्योतीसारखी आपली लीला. तिच्या एवढा त्याग आपण नाही करू शकणार आहे बाळा. पार्टनर, काय करू मी? मला अंतरा त्यांच्या मेमरीज बद्दल कसं कळेल? आता कोण माझी मदत करेल? मी तुझी हेल्प करू शकतो. किशोर सर, मी खरं तर तुमच्याकडेच येणार होते. डॉक्टरांनी असं सांगितलंय की आपण जर अंतरा त्यांच्या आयुष्यातल्या जुन्या मेमरीज रिक्रिएट केल्या ना तर कदाचित त्यांची मेमरी परत यायला मदत होऊ शकते. तुम्ही सांगाल का मला त्यांच्याबद्दल? हो, का नाही. तुला सांगतो लीला, आजी आणि बाबांच्या नंतर सगळ्यात जास्त अंतराईला कोण ओळखत असेल तर तो मी आहे. अंतराईच्या ना बाबांकडून फार मोठ्या अपेक्षा नसायच्या कधीच. ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायची. मला आठवतंय, बाबा आणि ती कधी लॉंग ड्राईव्हला जायचं ना तर ती खरंच खूप खुश असायची. आणि ना त्यांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवायला खूप आवडायचं. लीला, एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहिती आहे तुझं बाबांवर किती प्रेम आहे.
आणि अंतराई आणि बाबांच्या आठवणी ऐकताना तुला त्रास होते म्हणजे मला जाणवलं ते. नाही पण मला तुला अजिबात हर्ट करायचा नव्हता. तुला या सगळ्यात मदत व्हावी म्हणून मी हे सगळं सांगतोय. हो माहिती आहे मला किशोर सर. आणि ठीक आहे, मी खरंच आत्ता माझ्यासाठी अंतराताईंची मेमरी परत येणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही मला अगदी सगळं स्पष्टपणे सांगा. मला काहीही करून अंतराताईंचा भूतकाळ त्यांच्यासमोर पुन्हा उभा करायचा आहे. लीला, खरंच खूप मोठ्या मनाची आहेस तू. बाबा आणि अंतराई हे कायम त्यामुळे मला तरी असं वाटतंय की अंतराई आणि बाबांनी जर एकमेकांबरोबर खूप वेळ जर घालवला ना तर कदाचित अंतराईला जुन्या गोष्टी आठवतील. ठीक आहे, थँक्यू. खरंच तुम्ही खूप मोठी मदत केली माझी. थँक्यू काय म्हणतेस? अंतराई आमच्यासाठी काय आहे मी तुला सांगूच शकत नाही. आमच्या भावंडांचं खूप काही केलंय ग तिने. आणि अंतराई असं आमच्याशी परक्यासारखं वागताना बघून खरंच खूप त्रास होतो ग. पण लीला, मला एक कळत नाही की तू बाबांना या सगळ्या गोष्टींसाठी कसं कन्व्हिन्स करणार आहेस? हो किशोर सर, त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. म्हणजे जर अंतराताई आणि हिजेंना बाहेर पाठवायचं असेल तर लीला लीला आजी शोधतायत तुला. हो का? बरं, आलेच. आणि हे केल्याने अंतराताईंची मेमरी परत यायला मदत होणार आहे. पण मला हे सगळं तुमच्या मदतीशिवाय नाही करता येणार. माझी मदत कराल ना? हा काय प्रश्न आहे का लीला? अंतराईसाठी आम्ही काहीही करू शकतो. लीला, अगं तू फक्त सांग तुझ्या मनात काय चालू आहे ते. सांगते. ठीक आहे, डन. वहिनी, वहिनी, हे काय चाललंय आपल्या घरात? लीला, किशोर भाऊजी, प्रमोद भाऊजी, बेबी यांची ऍक्टिंग झाली. हे काय बोलताय? सरू, डिवाइड अँड रूल. म्हणजे लीला आपल्या नवऱ्यांना त्यांच्या टीममध्ये घेऊन आपल्या विरोधात करते, आपल्याला वेगळं करते. म्हणजे मी आणि बेबी वेगळं होणार वहिनी? काळजी नको करूस. त्या लीलाला कितीही काहीही करू दे, आपण तिचा प्लॅन शोधून काढू. हा, शोधून काढूया आपण. चल. गोळ्या संपल्यात आणि पैसे पण.
अंतराताई काय झालं? नाही अगं, काही नाही. ते गोळ्या संपल्या माझ्या आणि पैसे. अंतराताई अहो आता ह्या गोळ्या नाही घ्यायच्या. म्हणजे म्हणजे आम्ही एका नवीन डॉक्टरांशी बोललोय. तुमची ट्रीटमेंट आता आपण थोडी बदलणार आहोत. लीला, याची खरंच काही गरज आहे का? म्हणजे नवीन डॉक्टर म्हटलं की सगळं परत नव्याने सुरू होणार अगं. आणि मग परत खर्च आलाच. अंतराताई लीला अगं, किती दिवस मी माझ्या ट्रीटमेंटचा खर्च असं दुसऱ्यांवर टाकायचा आहे? आधीच कोणीतरी गेली अनेक वर्ष माझ्यासाठी पैसे खर्च करतंय. ती व्यक्ती कोण आहे, कुठे आहे, मला काहीही माहित नाहीये. पण त्यांच्या उपकाराचं ओझं आहे माझ्यावर. मला खूप दडपण आल्यासारखं होतं ग. आणि मला माहित नाही मी ह्या जन्मात तरी त्यांचे उपकार, त्याची परतफेड करू शकेल की नाही. आणि आता तू लीला खरंच मला खूप अवघडल्यासारखं होतं ग. अंतराताई तुम्ही परक्या नाही आहात. तुम्ही असं बोलून मला असं दाखवून देता की मला वाटतं तुम्ही मला आपलं मानतच नाही. नाही ग, नाही लीला, तसं नाहीये. पण असं किती दिवस मी आश्रितासारखं जगायचं? आश्रित नाही आहात तुम्ही. नाही ठीक आहे, जाऊ दे. तुम्हाला असंच वाटत असेल तर मला नाही बोलायचंय का? लीला, सॉरी, खरंच सॉरी, चुकलं माझं. पण प्लीज तू चिडू नकोस. इतक्या कमी वेळात इतकी चांगली मैत्रीण झाली आहेस तू माझी. मी तुला असं गमवू नाही शकत ग. मग आता माझं ऐकणार? नक्की ऐकेत, पण परत असा अबोला धरायचा नाहीस हं? तिला आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टी मला आठवत नाहीत अगं. पण आत्ता माझ्या आयुष्यात तुझ्याबरोबरची प्रत्येक आठवण खूप स्पेशल आहे ग. मला ती नाही गमवायची आहे. अंतराताई आता तुम्ही माझ्यावर किती प्रेम करताय, पण तुमची मेमरी परत आल्यावर तुम्ही माझा रागही कराल. लीला, काय झालं? कुठे हरवलीस? काही नाही, सांगायचंच राहिलं. उद्या डॉक्टरांकडे जायचंय. सकाळी 11 वाजताची अपॉइंटमेंट आहे, तयार राहा. चालेल. आणि अंतराताई मला तुमच्याकडनं एक प्रॉमिस पण हवंय. मला प्रॉमिस करा की तुम्ही यापुढे स्वतःला कधीच असं परकं समजणार नाही. प्रॉमिस.